नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बेंडिंग स्ट्रेसेस बघणार आहोत. आपण बेंडिंग स्ट्रेसेस इन द बीम काय असते बोलूया आपण याविषयी. आता बेंडिंग स्ट्रेसेस इन द बीम बघण्याच्या अगोदर काही बेंडिंगचे काही अझम्पशन्स आहेत बघा. तुम्ही तर सर अझम्पशन्स आपल्याला लागतात का? यस, लागतात अझम्पशन्स. अझम्पशन नंबर ए, त्यामध्ये मटेरियल हे प्युअरली होमोजिनियस आहे, आयसोट्रोपिक आहे, सगळं हुक्स लॉ व्हॅलिड आहे, लोड स्टॅटिक आहे, हे सगळे अझम्पशन्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. ते तो कॉमन स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे अझम्पशन्स आहेत. त्यामध्ये पहिलं अझम्पशन आहे द बीम इज स्ट्रेट बिफोर द बेंडिंग. बीम इज स्ट्रेट बिफोर द बेंडिंग, स्ट्रेट बीम, पहिलं अझम्पशन. दुसरं अझम्पशन यामध्ये क्रॉस सेक्शन जर आपण बघितला बिफोर बेंडिंग अँड आफ्टर बेंडिंग रिमेन सेम, म्हणजे क्रॉस सेक्शन बेंड झाल्यानंतर असा काही वाकडा तिकडा वेगळा विशिष्ट प्रकारचा होत नाहीये, त्याच टाईपमध्ये क्रॉस सेक्शन राहतो बेंड झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे क्रॉस सेक्शन कॉन्स्टंट असतो बाबा. बस एवढा पॉईंट. कारण यामध्ये क्वेश्चन असा फ्रेम होतो की विच ऑफ द फॉलोइंग इज द अझम्पशन्स ऑफ द थेरी ऑफ प्युअर बेंडिंग. तर थेरी ऑफ प्युअर बेंडिंग मध्ये हे अझम्पशन महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी माहिती पाहिजे. आणि याच्यामध्ये एव्हरी फायबर, आता फायबर काय असतो बोलूया आपण. एव्हरी फायबर इज फ्री और इंडिपेंडेंट टू एक्सपांड और टू कॉन्ट्रॅक्ट. एव्हरी फायबर इज फ्री टू कॉम्प्रेस और टू एक्सपांड, या टाईपमध्ये. म्हणजे एकमेकांवरती डिपेंड राहत नाही. खालचा फायबर वरच्या फायबरवरती, वरचा फायबर त्याच्या वरच्या फायबरवरती डिपेंडंट नसतो, या टाईपमध्ये. म्हणजेच हा फायबर एकमेकांवरती प्रेशर एक्झर्ट करत नाहीये. फायबर डझंट एक्झर्ट द प्रेशर ऑन अबो फायबर, सोबतच्या फायबरवरती प्रेशर एक्झर्ट करत नाही. आणि शेवटचा पॉईंट जो की महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेन असतो बघा. स्ट्रेन म्हणजे जे डिफॉर्मेशन असतं, ते डिफॉर्मेशन प्रपोर्शनल असतं. कशाला प्रपोर्शनल असतं? द डिस्टन्स ऑफ द फायबर फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. म्हणजे फायबर जितका जास्त दूर असेल तितकं जास्त त्यामध्ये स्ट्रेन असतो बघा. फायबर जितका जास्त जवळ असणार आहे, लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या जितकं जास्त जवळ असणार आहे तितकं त्याच्यामध्ये इलॉंगेशन कमी असतं बघा, या टाईपमध्ये. म्हणजे काय, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स. म्हणजे स्ट्रेन हा प्रोपोर्शनल असतो डिस्टन्स वायला. आता तुम्ही म्हणताल हे वाय डिस्टन्स काय आहे, आणि हे आपल्यासाठीचं इम्पॉर्टंट अझम्पशन आहे. चला, अझम्पशन्स विषयी बोललोय आपण. पुढचे पॉईंट्स आणि महत्त्वाचे पॉईंट्स. आपल्याला प्युअर बेंडिंगचा कन्सेप्ट माहिती असेल. प्युअर बेंडिंग मध्ये काय असते बघा, बेंडिंगचं इक्वेशन हे आपल्याला सगळं इकडेच बघायचं आहे. कधी ध्यानात ठेवा, प्युअर बेंडिंग म्हणजे काय असतंय. प्युअर बेंडिंग म्हणजे एकदम एक्झाम्पल, इथे एक बार आहे असा, एक्झाम्पल या टाईपमध्ये असा एक बार आहे. कुठला क्रॉस सेक्शन आहे त्याचा? असा काहीतरी रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शनचा बार आहे. त्यामध्ये जर आपण लेफ्ट एंडला जर बघितलं, इकडे बेंडिंग मोमेंट अप्लाय होते, इकडे बेंडिंग मोमेंट अप्लाय होते. किलो न्यूटन मीटर काहीतरी लेंथ असणार आहे याची. आता बेंड झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे, बेंड झाल्यानंतर इथं सॅगिंग असेल का हॉगिंग असेल? यस, ही केस आहे बघा सॅगिंगची. सॅगिंगची केस आपण साइन कन्व्हेन्शनमध्ये पॉझिटिव्ह कन्सिडर करत असतो. मग ह्याला आपण प्युअर बेंडिंग म्हणायचं का? यस, यालाच आपण प्युअर बेंडिंग म्हणतो. का बरं प्युअर बेंडिंग म्हणतो? जर आपण जर याची एसएफडी, बीएमडी, एएलडी जर अशा टाईपच्या जर डायग्राम ड्रॉ केल्या तर आपल्याला कुठल्याच टाईपची डायग्राम्स इथं भेटत नाहीये. म्हणजे बीएमडी पण भेटत नाही का? बीएमडी भेटते बघा, ही शिअर फोर्स डायग्राम त्याची. कारण याच्यामध्ये कुठं शिअर फोर्स नाही, फक्त आणि फक्त बेंडिंग आहे. प्युअर बेंडिंग म्हणल्यानंतर फक्त आणि फक्त बेंडिंग असते. मग ह्याच्यामध्ये कुठल्याच टाईपचा शिअर फोर्स नसतो, कुठल्याच टाईपचा ॲक्झियल लोड नसतो, कुठल्या टाईपचं ट्विस्टिंग मोमेंट नसतं, सगळं काही झिरो असतो. याला आपण म्हणतो प्युअर बेंडिंग. आणि हा झाला ही झाली त्याची एसएफडी, शिअर फोर्स डायग्राम. त्याची ॲक्झियल लोडिंग डायग्राम कशी असणार बरं प्युअर बेंडिंगमध्ये? ॲक्झियल लोडिंग डायग्राम, ट्विस्टिंग मोमेंट डायग्राम, ह्या सगळ्या फक्त लाईन असतील. कारण ह्याचं सगळ्यांचंच आन्सर काहीच नसणार आहे, झिरो असणार आहे. मग इथं फक्त एकच डायग्राम असणार आहे, त्याला आपण बेंडिंग डायग्राम म्हणतो, बेंडिंग मोमेंट डायग्राम म्हणतो. ती काय असणार आहे? प्लस का मायनस? प्लस असणार आहे. वरती का खालती असणार आहे? हे वरती असणार आहे, हे प्लस. कारण सॅगिंग बेंडिंग आहे, हे इथं प्लस. आणि याला आपण म्हणतो प्युअर बेंडिंगचा कन्सेप्ट. हे झालं बीएमडी. आणि प्युअर बेंडिंगसाठीच तर इक्वेशन असतं मग आपलं. प्युअर बेंडिंगसाठीच तर इक्वेशन आहे आपलं. कुठलं इक्वेशन आहे माहिती असेल? हे मोठं इक्वेशन. आता मोठ्या इक्वेशनला बघण्याच्या अगोदर आपल्याला काही पॉईंट्स माहिती असणं आवश्यक आहे. कुठले पॉईंट्स आता डिस्कस करूया आपण इथे डिटेलमध्ये. कुठले पॉईंट्स? आता डायग्राम काय करतो मी, थोडीशी मोठी डायग्राम ड्रॉ करतो, कारण आपल्याला त्याच्यामध्ये बरेचसे कन्सेप्ट सांगायचे आहेत बघा. डायग्राम थोडीशी मोठी ड्रॉ करतो. एक्झाम्पल, या टाईपचा हा बीम आहे, त्याला आपण बेंड केलंय बघा असं. त्याला आपण असं बेंड केलंय. बोलूया आपण बेंडिंग विषयी सुद्धा, की असं बेंड केलंय. आणि हाच कन्सेप्ट महत्वाचा आहे, हा कन्सेप्ट समजणंच महत्वाचं आहे आपल्यासाठीचा. त्याला आपण बेंड केलंय या टाईपमध्ये. सॅगिंग आहे, त्याच्यामध्ये फायबर्स असतात, वेगवेगळे फायबर्स असतात. किती फायबरपासून हा रॉड बनलाय? तर हा इन्फायनाईट फायबरपासून हा रॉड बनलाय. इन्फायनाईट फायबरपासून हा रॉड बनलेला आहे, या टाईपमध्ये. चला, याच्यामध्ये जर बघितलं
तर हा वरचा जो फायबर आहे त्याला आपण टॉप फायबर म्हणतो, हा जो खालचा फायबर आहे त्याला आपण बॉटम फायबर म्हणतो. हा त्याचा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस, हा त्याचा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस, आणि आपण त्यावरती अप्लाय केला इकडनं एक्सटर्नली अप्लाइड हे मोमेंट, एक्सटर्नली अप्लाइड हे मोमेंट एम किलो न्यूटन मीटर, एम किलो न्यूटन मीटर. यामध्ये हा टॉप फायबर बघा, आफ्टर बेंडिंग आणि बिफोर बेंडिंगचे कन्सेप्ट, हे झालं आफ्टर बेंडिंगचा कन्सेप्ट. मग याच्यामध्ये हा त्याचा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस, लॉन्जिट्युडनल ॲक्सिस. मग होतं काय एक्झॅक्टली याच्यामध्ये, आता बेंड झाल्यानंतर हे वरचे फायबर जे आहेत त्या वरच्या फायबरला म्हणतो मी ए बी फायबर, टॉप फायबर. खालचा फायबर आहे सी डी फायबर, आणि मधला फायबर आहे एम एन फायबर, एम एन फायबर. आपण जर बघितलं ए बी फायबर जो आहे, ए बी फायबर तो बनला ए डॅश बी डॅश, सी डी फायबर बनला सी डॅश डी डॅश, आणि एम एन फायबर बनला एम डॅश एन डॅश, या टाईपमध्ये. आता ह्याचे रिझल्ट्स आहेत आपल्याकडं, इतर रिझल्ट्स लिहितोय मी साईडला, जे की आपल्यासाठी हे खूप खूप महत्त्वाचे रिझल्ट्स असणार आहेत. ह्याच्या रिझल्ट्समध्ये चला, रिझल्ट्स नंबर 1, रिझल्ट नंबर 1, द लेंथ ऑफ द ए बी फायबर बिफोर बेंडिंग अँड द लेंथ ऑफ द ए बी फायबर आफ्टर बेंडिंग. कुठली लेंथ जास्त आहे, तर ह्या ए बी फायबरची लेंथ, ए बी फायबरची लेंथ कमी होते बेंड झाल्यानंतर, आणि सी डी फायबरची लेंथ वाढते बेंड झाल्यानंतर. ही लेंथ वाढली आणि ही लेंथ कमी झाली बघा, अशी या टाईपमध्ये. मग लेंथ ऑफ द ए बी फायबर ही जास्त होती यापेक्षा. नंतर लेंथ ऑफ द सी डी फायबर आणि लेंथ ऑफ द सी डॅश डी डॅश फायबर, तर सी डॅश डी डॅश फायबरची लेंथ जास्त असणार आहे, ह्याची लेंथ जास्त असते. म्हणजे काय याच्यामध्ये झालं काय एक्झॅक्टली, ह्या फायबरमध्ये कॉम्प्रेशन आलं, ह्या फायबरमध्ये कॉम्प्रेशन आलं, आणि ह्या फायबरमध्ये काय आलं, टेन्शन आलं. टेन्शनमुळे ह्या फायबरची लेंथ वाढली आणि कॉम्प्रेशनमुळे ह्या फायबरची लेंथ कमी झाली. मग हे असं व्हेरिएशन कुठपर्यंत दिसून येतं आपल्याला. आपण जर क्वेश्चन विचारला व्हॉट इज द लेंथ ऑफ द एम एन फायबर, एम एन फायबरच्या लेंथ विषयी काय देणार मी, द लेंथ ऑफ द एम एन फायबर बिफोर बेंडिंग आफ्टर बेंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट. बघा एम, याच्यावरती कुठलाच टाईपचा स्ट्रेस आला नाही आहे, याच्यावरती कुठल्याच टाईपचा लोड नाही आला, म्हणून याची लेंथ वाढली नाही, याची लेंथ कमी नाही झाली. म्हणून काय म्हणूया आपण याच्यावरती, नाही ह्याच्यावरती टेन्शन आहे, नाही याच्यावरती कॉम्प्रेशन आहे. टेन्शनही नसणं आणि कॉम्प्रेशनही नसणं यालाच तर आपण काय म्हणतो, न्यूट्रल ॲक्सिस किंवा न्यूट्रल फायबर. हा झाला आपल्यासाठीचा न्यूट्रल ॲक्सिस किंवा न्यूट्रल फायबर. म्हणजे ह्याच्यावरती काय, नो टेन्शन. हे बघा, टेन्साईल स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस किती आहे, याच्यावरती 0 आहे. ह्या वरच्या फायबरवरती कुठला स्ट्रेस आहे, वरच्या फायबरवरती कुठला स्ट्रेस आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे. खालच्या फायबरवरती कुठला स्ट्रेस आहे, टेन्साईल स्ट्रेस आहे. याच्यावरती कुठलाच टाईपचा स्ट्रेस नाही आहे. याचा क्रॉस सेक्शन कसा आहे, याचा क्रॉस सेक्शन कसाही असू द्या. एक्झाम्पल, याचा क्रॉस सेक्शन असा रेक्टँग्युलर आहे, तो किती आहे, हा बी आहे, हे किती डिस्टन्स आहे, हे डी डिस्टन्स आहे. याच्यामध्ये मग स्ट्रेनचं व्हेरिएशन कसं आलं, स्ट्रेनचं व्हेरिएशन कसं आलं, तर ध्यानात ठेवा याच्यामध्ये जो स्ट्रेन असतो बघा, बेंडिंगमुळे येणारा स्ट्रेन, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो वायला. वाय म्हणजे काय असतंय, फायबरचं डिस्टन्स असतंय. कुठनं फायबरचं डिस्टन्स असतंय, त्या न्यूट्रल ॲक्सिसपासून हे फायबरचं डिस्टन्स वाय आहे. आता आपण ह्या ॲक्सिसला एक नवीन नाव देऊया, त्या ॲक्सिसला आपण काय म्हणूया, न्यूट्रल ॲक्सिस. का बरं, याची लेंथ वाढली नाही, याची लेंथ कमी नाही झाली, म्हणजे ह्याच्यावरती कुठल्याच टाईपचा स्ट्रेस नसतो म्हणून असं होऊन येतं. आता कुठल्याच टाईपचा स्ट्रेस नाही म्हणजे स्ट्रेन असेल का, स्ट्रेन सुद्धा नसतो. जर आपण जर ह्याचं स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन जर ड्रॉ केलं, आपण कशाचं स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन ड्रॉ करूया, आपण या क्रॉस सेक्शनचं स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन ड्रॉ करूया आपण. एक्झाम्पल इथे, हे इथे ड्रॉ करतो मी ह्याचं स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन. सो या टाईपमध्ये दिसून येईल आपलं हे स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन, या टाईपमध्ये. सगळ्यात जास्त स्ट्रेन कुठं आहे आणि सगळ्यात कमी स्ट्रेन कुठं आहे, बघा सगळ्यात जास्त स्ट्रेन वरच्या फायबरला आहे, सगळ्यात जास्त स्ट्रेन हा खालच्या फायबरला आहे, आणि सगळ्यात कमी स्ट्रेन म्हणजे हा इथं आहे, ह्या इथं आहे. मग ह्यालाच आपण काय म्हणतो, न्यूट्रल ॲक्सिस म्हणतो. कारण न्यूट्रल म्हणण्याचं मिनिंग काय, ना तो कॉम्प्रेशनमध्ये पार्टिसिपेट करतो, ना तो टेन्शनमध्ये पार्टिसिपेट करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रल ॲक्सिस म्हणतो. न्यूट्रल ॲक्सिस म्हणण्याचा पर्पज, कारण तो बेंडिंगमध्ये पार्टिसिपेट करत नाहीये. मग आपण जर बघितलं ह्या टॉप फायबरमध्ये आणि ह्या खालच्या बॉटम फायबरमध्ये, दोन फायबरमध्ये स्ट्रेन जास्त आहे बघा. हा झाला बेंडिंग स्ट्रेन, हा झाला बेंडिंग स्ट्रेन. म्हणजे इथं बेंडिंग स्ट्रेन कशाला प्रोपोर्शनल आहे, वायला प्रोपोर्शनल आहे. जितकं डिस्टन्स वायचं जास्त असेल तितका बेंडिंग स्ट्रेन जास्त असतो. म्हणजे काय, म्हणजे ए डॅश बी डॅश जो फायबर आहे बघा, ए डॅश बी डॅश जो फायबर आहे त्याची सगळ्यात जास्त लेंथ कमी झाली आहे, आणि सी डॅश डी डॅश जो फायबर आहे त्याची सगळ्यात जास्त लेंथ वाढली आहे. स्ट्रेन म्हणजे काय असतो, चेंज इन डायमेन्शन आपण ओरिजिनल डायमेन्शन. मग चेंज इन डायमेन्शन, कुठल्या फायबरचे डायमेन्शन सगळ्यात जास्त जास्त अमाऊंटनं कमी होणं किंवा जास्त अमाऊंटनं वाढणं, त्यामध्ये आपण काय म्हणतो, जास्त स्ट्रेन आहे असं म्हणतो आपण. म्हणजे ए डॅश बी डॅशमध्ये जास्त अमाऊंटनं त्याची लेंथ कमी झाली, आणि सी डॅश डी डॅशमध्ये जास्त अमाऊंटनं लेंथ वाढली. मग ह्या फायबरविषयी काय सांगता येईल, जो फायबर न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती आहे आणि ए डॅश बी डॅशच्या खालती आहे, ए डॅश बी डॅशच्या खालती आहे, मग ह्या फायबरमध्ये काय असणार आहे, या फायबरमध्ये सुद्धा काय असणार आहे, कॉम्प्रेशनच असणार आहे.
त्याची लेंथ वाढलेली असणार का कमी झालेली असणार? म्हणजे जर मी जर असा फायबर घेतला तर ह्या फायबरची लेंथ वाढली असेल का कमी झाली असेल? ह्या फायबरची लेंथ कमी झालेली आहे. या फायबरची लेंथ वाढली असेल का कमी झाली असेल? या फायबरची लेंथ वाढली असणार आहे. पण सगळ्यात जास्त लेंथ कुठल्या फायबरची कमी झाली? सगळ्यात जास्त लेंथ ह्या बाहेरच्याच फायबरची कमी झाली. बाहेरच्या म्हणजे ह्या आतल्या फायबरची लेंथ कमी झाली. सगळ्यात जास्त लेंथ कुठल्या फायबरची वाढली? तर सी आणि डी ची, म्हणजे सी डॅश डी डॅशची सगळ्यात जास्त लेंथ वाढलेली आहे. म्हणजे या टाईपमध्ये हा कन्सेप्ट व्हॅलिड असतो बघा. आणि आपल्याला माहिती आहे की बेंडिंग स्ट्रेस जो असतो, आपल्याला माहिती आहे स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. म्हणजे बेंडिंग स्ट्रेस हा बेंडिंग स्ट्रेनला प्रोपोर्शनल आहे बघा. म्हणून आपण ह्याचा डायरेक्टली कन्क्लुजन लिहू शकतो. बेंडिंग स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय. वाय म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ द फायबर फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. वाय इज द डिस्टन्स ऑफ द फायबर, एनी फायबर, कुठलाही फायबर घ्या, इथला फायबर घ्या की इथला फायबर घ्या की इथला फायबर घ्या, त्या फायबरचा ह्या न्यूट्रल ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स आहे बघा, हा रेड कलरचा न्यूट्रल ॲक्सिस. मग ह्याच्यामध्ये हे झालं बेंडिंग स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन. सगळ्यात जास्त स्ट्रेन कुठं आहे? वरच्या फायबरमध्ये. स्ट्रेन कमी होत चाललाय. न्यूट्रल ॲक्सिसला स्ट्रेन किती आहे? 0 आहे. क्वेश्चन आहे आपल्याला, क्वेश्चनमध्ये विचारला आहे, एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे की न्यूट्रल ॲक्सिसला स्ट्रेन किती असतो? 0. एक्स्ट्रीम फायबरला स्ट्रेन सगळ्यात जास्त. स्ट्रेन विषयी बोलूया मी आता, स्ट्रेस विषयी बोलतो आता. स्ट्रेस विषयी जर बोलला तर आपण तसंच व्हेरिएशन भेटतं आपल्याला स्ट्रेसचं सुद्धा. सगळ्यात जास्त स्ट्रेस एक्स्ट्रीम फायबरला. हे कोण सांगतं? हे इक्वेशन सांगतंय. कुठलं इक्वेशन? हे खालचं इक्वेशन, इथलं हे इक्वेशन. ह्याच्यामध्ये स्ट्रेस किती आला मग? ह्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस इतका आहे, हा सिग्मा बी. वरती प्लस स्ट्रेस आहे का मायनस स्ट्रेस आहे? वरती मायनस स्ट्रेस आहे, खालती प्लस स्ट्रेस आहे, या टाईपमध्ये. म्हणजे हा कुठला पॉईंट झाला? हा न्यूट्रल ॲक्सिसचा पॉईंट झाला. हा NA म्हणतोय मी याला NA म्हणतोय. म्हणजे ॲट न्यूट्रल ॲक्सिस मी लिहू शकतो, ॲट न्यूट्रल ॲक्सिस काय होतंय? बेंडिंग स्ट्रेन किती आहे? 0 आहे. बेंडिंग स्ट्रेस किती आहे? 0 आहे, या टाईपमध्ये. कारण का बरं? आपल्याला माहिती आहे वाय किती आहे, न्यूट्रल ॲक्सिसला वाय किती आहे? 0 आहे. म्हणून असे पॅरामीटर आपल्याला दिसून आले. सो या टाईपमध्ये हे कन्सेप्ट आहेत, समजले असतील. आता जर आपण बघितलं, ह्याला बेंड केल्यानंतर जर बघितलं आपण, त्याला आपण बेंड कशामध्ये केलंय? बेंड एका आर्कमध्ये बेंड झाल्यासारखं दिसतोय आपल्याला. हा आर्क दिसतोय आपल्याला, सर्कलचा आर्क दिसतोय हा. येस, सर्कलच्या आर्क सारखाच इथं आर्क तयार झाला हा याच्यामध्ये. आणि हा जो आर्क आहे एक्झाम्पल, ह्याचा अँगल काहीतरी आहे थिटा. आणि ही जे डिस्टन्स आहे आपण त्याला आर म्हणतो, रेडियस म्हणतो, रेडियस ऑफ द कर्वेचर. कुठपर्यंत असते ती रेडियस ऑफ द कर्वेचर? न्यूट्रल ॲक्सिस पर्यंत असते बघा ती. इथं न्यूट्रल ॲक्सिस आहे, हा इथं न्यूट्रल ॲक्सिस आहे, इथपर्यंत असते बघा रेडियस ऑफ कर्वेचर. मग त्याला आपण काय म्हणूया? हे आर म्हणूया. आर विषयी बोलायचं आहे आपल्याला, खाली बोलायचं आर विषयी. चला, हे झालं आपलं बेसिक्स, जे की आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि इथं जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द नेचर ऑफ द शिअर स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन, व्हॉट इज द नेचर ऑफ द बेंडिंग स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन, नॉट अ शिअर स्ट्रेन, तर ते लिनियर आहे बघा. इथं लिनियर आहे. व्हॉट इज द नेचर ऑफ द बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, ते सुद्धा लिनियर आहे, हे सुद्धा लिनियर आहे, या टाईपमध्ये. पुढचे पॅरामीटर्स. आता प्युअर बेंडिंगचं इक्वेशन विषयी आपण बोलणार आहोत. प्युअर बेंडिंगच्या इक्वेशनमध्ये आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये हे सिग्मा बी अपॉन वाय इक्वल्स टू हे ई बाय आर. बोलर मी काय आहे हे सगळंच बोललो मी. हे एम बाय आय कुठलं घ्यायचं? न्यूट्रल ॲक्सिसचा आय घ्यायचं. ह्याच्यामध्ये पॅरामीटर्स कुठले आहेत माहिती आहे आपल्याला? सिग्मा बी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे वायला, आणि तोच इथं आहे बघा. हे बघा, सिग्मा बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय. सिग्मा बी काय आहे? बेंडिंग स्ट्रेस आहे. तो कसा असू शकतो? तो पॉझिटिव्ह असतो आणि तो निगेटिव्ह असतो. तो केस टू केस चेंज होतो. सॅगिंगमध्ये, हॉगिंगमध्ये आपल्याला माहिती आहे. हॉगिंगमध्ये काय झालं असतं? हॉगिंगमध्ये आपण बघितलं असतं, तो वरच्या फायबरमध्ये टेन्साईल स्ट्रेस आला असता आणि खालच्या फायबरमध्ये कम्प्रेसिव्ह स्ट्रेस आला असता, या टाईपमध्ये. चला, ह्या इक्वेशन विषयी आपल्याला पुरा डिटेलमध्ये बोलायचं आहे. त्याच्यामध्ये बोलतोय मी वाय विषयी बोललोय. वाय इज द डिस्टन्स ऑफ द एनी फायबर फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. व्हॉट अबाउट द ई? ई इज नथिंग बट द यंग्स मॉड्युलस. आर इज नथिंग बट द रेडियस ऑफ कर्वेचर, या टाईपमध्ये असतो बघा हा पॉईंट. किंवा रेडियस ऑफ द न्यूट्रल ॲक्सिस पण म्हणतो आपण त्याला, रेडियस ऑफ द न्यूट्रल ॲक्सिस. बघा, न्यूट्रल ॲक्सिस इथं बेंड झालेला असतो, असा न्यूट्रल ॲक्सिस इथं बेंड झालेला असतो, आणि याच्यामध्ये असा एक आर्क तयार होतो. त्या आर्कचा इथं कुठेतरी सेंटर असतो, आणि हा सर्कलचा पोर्शन असल्यासारखा दिसतो आपल्याला. आणि हे जे डिस्टन्स असते बघा, हे डिस्टन्स, ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? आर म्हणतो. नंतर आपण एम विषयी बोलूया. एम काय आहे? एम इज द नथिंग बट द मोमेंट अप्लाइड.
आपण किती मोमेंट अप्लाय केलं होतं, आपण काहीतरी मोमेंट अप्लाय केलं होतं, हे एम अमाऊंटचं मोमेंट अप्लाय केलं होतं आपण, एम अमाऊंटमध्ये आपण मोमेंट अप्लाय केलं होतं. मग जेवढं मोमेंट अप्लाय केलं तेवढंच आतमध्ये तयार व्हायला पाहिजे ना. आपल्याला माहिती आहे ॲक्शन आणि रिॲक्शन सेम पाहिजे बघा. आता ह्याचा कन्सेप्ट काय सांगतो मी इथं समजून घ्या. हे बघा या केसमध्ये एक्झाम्पल एक केस आहे अशी, एक केस आहे या टाईपमध्ये. तुम्ही जर एम अमाऊंटमध्ये जर मोमेंट अप्लाय केलं तर आतमध्ये एम अमाऊंटचंच मोमेंट तयार होतं, आपण असं कन्सिडर करतो. आतमध्ये म्हणजे रजिस्टिंग मोमेंट असते ना, ही झाली ॲक्शन, ही झाली ॲक्शन. आतल्या साईडला तो बार लगेचच बेंड होईल का, रेजिस्टन्स दाखवेल तो सुरुवातीला, लवकर बेंड होणार नाही, रेजिस्टन्स दाखवेल. म्हणजे इथं काय देणार मी, हे रेजिस्टिंग मोमेंट, हे आलं रेजिस्टिंग मोमेंट, एम आर हे रेजिस्टिंग मोमेंट आहे. मग आपण इथं कुठलं लिहितो, एम आरच लिहित असतो खरं तर, बट आपण काय म्हणतो याच्यामध्ये की एम इक्वल्स टू एम आरच आपण कन्सिडर करतो. जेवढं आपण बाहेरनं अप्लाइड करतो मोमेंट तेवढंच आतल्या साईडला मोमेंट तयार होते असं आपण मानतो. कारण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये दोन टाईपचे डिझाईन क्रायटेरिया आहेत, ते पुढे सांगेल मी. चला पुढे आपण बोलूया आय एन ए विषयी बोलूया. आय एन ए काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे का, कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट, न्यूट्रल ॲक्सिसच्या अबाउट. हा आहे न्यूट्रल ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि नाहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितलेले आहेत. एक्झाम्पल जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर मला याचा काढायचा असेल रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा, तर हा आहे माझ्यासाठीचा न्यूट्रल ॲक्सिस. न्यूट्रल ॲक्सिस त्याच्यामधलं हे डिस्टन्स आहे डेप्थ, आणि ह्याच्यामध्ये आय एन ए काही वेगळा नसणार आहे आपला हा आय एन ए. त्याला आपण अगोदर काय म्हणलं होतं, आय एक्स एक्स म्हणलं होतं. तर किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ॲक्सिस. त्याला आपण सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणूया तर आपण. आणि तो काय असतंय, बी डी क्यूब अपॉन 12 होता बघा, तो हा होता मोमेंट ऑफ इनर्शिया. सो या टाईपमध्ये आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे हे पॉईंट, हे काही नवीन नाहीत आपल्यासाठी. आता नवीन पॉईंटमध्ये आय एन ए कुठला असतो मग, हा आय एन एलाच काय म्हणतो आपण, सेकंड मोमेंट ऑफ एरिया, सेकंड मोमेंट ऑफ एरिया. आणि ह्याला आपण कसं लिहितो याविषयी क्वेश्चन आहे. ह्याला आपण काय लिहितो, वाय स्क्वेअर डी ए असं लिहितो असतो बघा, आणि यालाच आपण म्हणतो सेकंड मोमेंट ऑफ एरिया. या टाईपमध्ये हे सगळे पॅरामीटर्स असे असतात बघा. आणखी एक कॉन्सेप्ट सांगतो बघा याच्यामध्ये, कन्सेप्टमध्ये काय की हे आपण बाहेरून अप्लाय केलेलं मोमेंट आहे आणि आतमध्ये रेजिस्टिंग मोमेंट आहे बघा. जर आपण बाहेरच्या साईडनं जे अप्लाइड मोमेंट आहे, बाहेरच्या साईडनं आपला जर फोर्स जर आतमध्ये जो मोमेंट तयार होतो त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर इथं फेल्युअर होणार का, इथं फेल्युअर होणार नाही, नो फेल्युअर. आता तुम्ही म्हणता हे काय मिनिंग झाला सर याचा. एक्झाम्पल मी काय बोललोय तुम्हाला, हे बाहेरनं तुम्ही किती मोमेंट अप्लाय केले, एक्झाम्पल तुम्ही बाहेरनं काहीतरी मोमेंट अप्लाय केले, 10 किलो न्यूटन मीटरचं मोमेंट अप्लाय केलंय. हे जर आपले विदिन इलॅस्टिक लिमिट असेल, आता खरं इथं इलॅस्टिक लिमिटचा पॉईंट नसतो बघा, इथं फेल्युअर म्हणजे एक्झाम्पल इथं फेल्युअरचा पॉईंट असतो बघा. आता आपण बाहेरनं किती मोमेंट अप्लाय केले, 10 किलो न्यूटनचं मोमेंट अप्लाय केलं आपण बाहेरनं, पण आतमध्ये एक रिॲक्शन म्हणून मोमेंट तयार होत असतं बघा. जर आतल्या साईडचं जर मोमेंट जर जास्त असेल 10 किलो न्यूटनपेक्षा, तर आपली डिझाईन सेफ आहे, म्हणजे फेल्युअर नाही होणार. मग दुसरा कन्सेप्ट काय असतो, जर बाहेरनं अप्लाय केलेलं जर मोमेंट जर जास्त असेल, कुठल्या मोमेंटपेक्षा, आतमध्ये तयार होणाऱ्या मोमेंटपेक्षा जर बाहेरनं अप्लाय केलेलं जर मोमेंट जास्त असेल, तर त्या केसमध्ये काय होतं, इथं फेल्युअर होऊन जातं. देर इज अ फेल्युअर, तिथं फेल्युअरचे चान्सेस आहेत आणि तिथं 100% फेल्युअर होणार. कारण तुम्ही बाहेरनं जास्त फोर्स लावलाय आणि आतमधनं कमी रिॲक्शन तयार होते, म्हणजे फेल 100% आहे स्ट्रक्चर. या टाईपमध्ये कन्सेप्ट ध्यानात ठेवा. आता यामध्ये जर बघितलं आपण, यामध्ये आता इम्पॉर्टंट पॅरामीटर्समध्ये पहिला पॅरामीटर आहे आपला सेक्शन मॉड्युलस. आपला पहिला पॅरामीटर आहे सेक्शन मॉड्युलस. काय असतो हा सेक्शन मॉड्युलस, त्याला आपण झेडनं दाखवतो. आणि आपल्याला माहिती आहे सिग्मा बाय वाय इक्वल्स टू काय, आपल्याकडे इक्वेशन हे ई बाय आर हे इक्वेशन आहे आपल्याकडं. आता जर आपण पुढे बघितलं ह्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली हे आहे काय, बरं एक्झॅक्टली हे इक्वेशन आहे, त्याला आपल्याला थोडंसं सेपरेट करायचं, त्याला सेपरेट करायचं. सिग्मा बाय वाय ई बाय आर आणि इथं काय हे आपलं ॲज युजल आपलं हे एम अपॉन आय तेच घेतो मी आणि चेंजेस नंतर करायला सुरुवात करतो. आता मी काय करतो याच्यामध्ये इक्वेशनला थोडंसं चेंज करतो. मी काय करतो, पहिला पॅरामीटर घेतो आणि नंतर शेवटचा पॅरामीटर घेतो, ह्या दोघांना इक्वेट करतो मी. हे घेतलं सिग्मा बाय वाय इक्वल्स टू काय, हे एम बाय आय आहे ॲज इट इज. पुढे काय करतो मी, सिग्मा इक्वल्स टू काय करतो, हे एम इंटू वाय अपॉन इथं आय लिहितो. हे नंतर पुढे काय आहे, एम जशाच तसं लिहिलं मी, हे वायला खाली घेतो, वायला खाली घेतलं आपण, हे वायला खाली घेतलं मी असं. बट हे आय आहे ना, अबाउट न्यूट्रल ॲक्सिस आहे, हे कंपल्सरी ध्यानात ठेवा, अबाउट न्यूट्रल ॲक्सिस आहे. मग आता हे एम अपॉन हे आय एन ए. आता मी चेंज काय करतो, हे वाय जे आहे ना त्याला म्हणतो मी वाय मॅक्स.
वाय मॅक्स म्हणजे काय माहिती आपल्याला, एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स आहे बघा. एक्झाम्पल कुठलाही जर आपण बीम घेतला, बार घेतला, तर ह्या पॉईंटपासून हे एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स म्हणजे नंतर बरोबर तो टॉप फायबर येईल किंवा हा बॉटम फायबर येतो बघा, हा बॉटम फायबर येतो. जर या केसमध्ये जर आपण बघितलं, तर एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स किती आलं, d/2. त्याला आपण काय म्हणूया, वाय मॅक्स म्हणतोय आपण त्याला. किंवा इथून आपण जर खालचं डिस्टन्स घेतलं तर त्याला आपण वाय मॅक्स म्हणतो. मग या टाईपमध्ये चला, हा पॉईंट तर समजला आपल्याला. आता ह्याला रिप्लेस करायचंय. रिप्लेस कसं करायचं, हा बेंडिंग स्ट्रेस आहे आता आपल्यासाठीचा, हा यम आहे आपल्यासाठीचा. नंतर इथं मी झेड लिहितो आणि झेडला म्हणतो मी सेक्शन मॉड्युलस. आणि झेड इक्वल्स टू काय असणार आहे, सेक्शन मॉड्युलस इक्वल्स टू काय असतंय, INA अपॉन, कंपल्सरी ध्यानात ठेवा इथं जे डिस्टन्स असतं ना हे फायबरचं, ते मॅक्सिमम म्हणजे एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स आहे बघा. हे एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स आहे, कुठल्याही फायबरचं डिस्टन्स नाही आहे. कंपल्सरी ध्यानात ठेवा, सेक्शन मॉड्युलसमध्ये एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स घेतो आपण. तुमच्या वरचा फायबर घ्या की खालचा फायबर घ्या न्यूट्रल ॲक्सिस पासून, त्याला आपण म्हणतो सेक्शन मॉड्युलस. आता एक्झाम्पल क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सेक्शन मॉड्युलस. आता वेगवेगळ्या डायग्राम मध्ये सेक्शन मॉड्युलस आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. हा क्वेश्चन विचारलेला आहे ऑलरेडी. सेक्शन मॉड्युलस काढण्यासाठीची एक दोन एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये घेतो मी हा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा बार घेतो, की ज्याचा डायमीटर आहे कॅपिटल डी. आपल्याला माहिती आहे याची आयची व्हॅल्यू किती आहे, आयची व्हॅल्यू असते π/64 d⁴ ही असते. पण ह्याच्यामध्ये जर हा न्यूट्रल ॲक्सिस जर असेल तर ह्याच्यामध्ये हे वाय किती आलं, हे वाय मॅक्स किती आलं, तर वाय मॅक्स ह्याच्यामध्ये येतं हे d/2. बघा हे आलं वाय मॅक्स, एक्स्ट्रीम फायबरचा डिस्टन्स, त्याला आपण d/2 म्हणतो. मग याच्यामध्ये झेड किती आला आपला, हा डायरेक्टली आन्सर इथं जमेल, तर याच्यामध्ये झेड आला π/32 d³ आला. ठेवून बघा ह्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 2, यस आपल्यासाठी महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत हे सगळेच खरं बघितलं असतं, आणि याच्याविषयी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये जर आपण बोललो तर एक्स्ट्रीमच येत आहे माझ्याकडे आउटर डाया आणि इनसाइड डाया, आउटर आणि इनसाइड. याच्यामध्ये जर आय बघितलं आपण तर किती दिलं होतं आपण, आय π/64 d⁴ या टाईपमध्ये दिला होता आपण. त्यामध्ये वाय मॅक्स काय असणार आहे, मग वाय मॅक्स मध्ये एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स म्हणल्यानंतर काय आलं d/2. बरोबर इथून डिस्टन्स घ्यायचं आपल्या, ह्या फायबरपासून डिस्टन्स घ्यायचं आहे, न्यूट्रल ॲक्सिस पासून डिस्टन्स घ्यायचं आहे, आणि हा d/2. म्हणजे आन्सर काय आला आपल्याला, हे झेड इक्वल्स टू आन्सर काय आलं, झेड इक्वल्स टू आन्सर आलं हे पाय. इथं डायमीटर तर कॅन्सल नाही होणार आता, इथं हे 32 कारण 64/2 येणार आहे, इथं डी राहणार आहे, इथं आणि वरती राहणार आहे d⁴ आणि हे d⁴ या टाईपमध्ये. आता झेडविषयी जर लिहायचं झालं पुढे आपल्याला, तर मी काय करतो, वर्ण मी कॉमन घेतो. काय कॉमन घेतो, डी ला कॉमन घेतो, डायमीटरला कॉमन घेतो. आता डायमीटर कॉमन कसा घ्यायचा, d⁴ कॉमन घ्या, खालचा डी वरचा d⁴, आतमध्ये काय राहिलं 1 मायनस, इथं राहिलं d⁴ आणि इथं राहिलं हे कॅपिटल d⁴ या टाईपमध्ये. मग याच्यामध्ये काय झालं, हा कॅपिटल डी आणि हा वरचा डी कॅन्सल झाला. आन्सर काय आलं π/32. इथं काय आलं d³ आलं, हे आलं झेड इक्वल्स टू. पण इथं एक पॅरामीटर असतो बघा के, कॉन्स्टंट. तो काय असतो, इनसाइड डाया आणि आउटसाइड डाया या दोघांचा रेशो असतो बघा. केला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट म्हणतो. केची व्हॅल्यू काय असणार आहे, नेहमीच ही 1 पेक्षा कमी असणार आहे, कारण आतमधला डायमीटर हा नेहमीच छोटा असणार आहे आणि बाहेरचा डायमीटर हा नेहमीच मोठा असणार आहे या टाईपमध्ये. म्हणून ही व्हॅल्यू काय असणार आहे, ही 1 पेक्षा कमी असणार आहे. मग इकडे रिप्लेस करू शकतो का मी याला, यस रिप्लेस करू शकतो आपण. कॅपिटल डी स्मॉल d⁴ आपण कॅपिटल d⁴, म्हणजे काय आलं k⁴ आलं, आलं या टाईपमध्ये. मग हे झालं आपल्यासाठीचं आन्सर. म्हणजे सेक्शन मॉड्युलस भेटलं का आपल्याला, या सेक्शन मॉड्युलस भेटलं. कुठल्या केससाठी भेटलं आपल्याला, त्या हॉलो क्रॉस सेक्शनसाठी भेटलं आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 काय शकतो, क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 आहे एक्झाम्पल सेक्शन मॉड्युलस फॉर द रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन बीम. रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन बीम काय असेल बरं, याच्यामध्ये डायरेक्टली आपण लिहू शकतो. प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली द्यायचं, हे d/2 घ्या, इथं हे बी आहे, आणि सेक्शन मॉड्युलस काय असणार आहे, झेड इक्वल्स टू काय असते सेक्शन मॉड्युलस, हे I/y, आय किती तर bd³/12 माहिती आहे आपल्याला, आणि डी किती आहे d/2 आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये किती आलं, हे bd²/6 आलं, हे झालं सेक्शन मॉड्युलस. सगळ्या बीमची डिझाईन ही सेक्शन मॉड्युलस वरती डिपेंड असते बघा. सेक्शन मॉड्युलस वरती सगळ्या बीमची डिझाईन डिपेंड असते. सेक्शन मॉड्युलस is used in the design of the beam in the strength criteria. दोन टाईपचे क्रायटेरिया आहेत बघा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये, दोन टाईपचे क्रायटेरिया आहेत.
पहिला आहे स्ट्रेंथ क्रायटेरिया, हा पहिला, आणि दुसरा असतो रिजिडिटी क्रायटेरिया. आता रिजिडिटी क्रायटेरिया मी स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये सांगेल. रिजिडिटी क्रायटेरिया हा स्ट्रेंथ क्रायटेरिया काय असतोय, ज्याची स्ट्रेंथ जास्त त्याचा रेजिस्टन्स जास्त असणार बेंडिंगला. सोपा हा कन्सेप्ट आहे. हा स्ट्रेंथ जास्त, रेजिस्टन्स जास्त. आता सेक्शन मॉड्युलस का वापरतो बरं आपण? आपल्या बीमच्या डिझाईन मध्ये आपण सेक्शन मॉड्युलस का वापरतो? म्हणजे आपण असं म्हणणार आहोत, बघा बघा बेंडिंग स्ट्रेस इक्वल्स टू काय आहे? बेंडिंग स्ट्रेस इक्वल्स टू काय आहे? एम अपॉन झेड आहे. एम अपॉन झेड आहे आणि आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, सेक्शन मॉड्युलसची व्हॅल्यू जितकी आणि एखाद्या जर बीम मध्ये बेंडिंग स्ट्रेस जितका कमी असेल तितकी त्याची स्ट्रेंथ जास्त असते बेंडिंगला. म्हणजे तो लवकर बेंड होणार नाही किंवा तो लवकर फेल होणार नाही. जरी बेंड झाला तर तो लवकर फेल होणार नाही, तर त्याच्यामध्ये स्ट्रेस कमी येऊ लागलाय. म्हणजेच काय, हायर इज द व्हॅल्यू ऑफ सेक्शन मॉड्युलस, हायर इज द व्हॅल्यू ऑफ सेक्शन मॉड्युलस, लोअर विल बी द बेंडिंग स्ट्रेस. लोअर विल बी द बेंडिंग स्ट्रेस. काय असेल? लोअर विल बी द बेंडिंग स्ट्रेस, द लेसर विल बी द चान्सेस ऑफ द बेंडिंग फेल्युअर. लेसर चान्सेस ऑफ फेल्युअर, फेल होण्याची शक्यता तेवढी कमी. म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही माझं लेक्चर ऐकताय तिथं वरती बघितलं तुम्ही आडवा असा बीम आहे बघा, आहे बीम आडवा. त्याचा क्रॉस सेक्शन कसा आहे? त्याचा क्रॉस सेक्शन असतो रेक्टँग्युलर. मॅक्सिमम केसेसमध्ये यूज्ड रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा बीम असतो बघा. मॅक्सिमम केसेसमध्ये यूज होणारा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा बीम असतो. का बरं हा वापरतो आपण? रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा का वापरतो? कारण रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनच्या बीमचं सेक्शन मॉड्युलस हे जास्त आहे. कशाच्या कम्पेअरमध्ये? अदर केसेसच्या कम्पेअरमध्ये. ह्याला कम्पेअर करा तुम्ही. आता ह्याला कम्पेअर करा. कशासोबत कम्पेअर करा? घ्या एक सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा बीम घ्या. सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा बीम घ्या, आपल्याला कम्पेअर करायचं ना. मग कम्पेअर करण्यासाठी दुसरे पण पॅरामीटर घेऊया ना आपण. एक सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा बीम घेतला आपण, दुसरा घेतला आपण या टाईपमध्ये घेतला आपण बीम, असा डायगोनल शेप घेतला, असा डायगोनल शेप घेतला आपण. मग कुठला बीम बेस्ट आहे बेंडिंगला? कुठला बीम वापरणार तुम्ही? तुमच्याकडे ऑप्शन आहे, विच ऑफ द फॉलोइंग बीम शुड बी यूज्ड फॉर द बेंडिंग? बीम 1, बीम 2 क्रॉस सेक्शनचा किंवा बीम हा 3 अशा टाईपच्या क्रॉस सेक्शनचा. मग कुठला बीम वापरणार तुम्ही? तर आपण वापरणार बीम ए, बीम 1. कंडिशन काय आहे? असं समजून घ्या की तिघांचा एरिया सेमच आहे. एरिया A1 इक्वल्स टू एरिया A2 इक्वल्स टू एरिया A3. म्हणजे किती एरिया आहे? एक्झाम्पल सगळ्यांचा एरिया काहीतरी आहे, एक्झाम्पल 100 सेंटीमीटर स्क्वेअर, आणि सगळ्यांचा सेमच मटेरियल आहे. म्हणजे प्रत्येकाचा E1 इक्वल्स टू E2 इक्वल्स टू E3. प्रत्येकाचा अशी केस असल्यामुळं मग आपण काय वापरणार? आपण प्रिफरन्स कोणाला देणार? ज्याचा झेड जास्त त्याला प्रिफरन्स देणार आपण. मग झेड कोणाचा जास्त आहे? झेड हा जास्त आहे रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शनचा. नंतर झेड 2 नंबरला जास्त आहे सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा. आणि सगळ्यात कमी झेड इथं आहे बघा, हा थर्ड केसचा. थर्ड केस म्हणजे काय? डायमंड. त्याच्यामध्ये याचा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायगोनल आहे या टाईपमध्ये. मग या टाईपमध्ये कन्सेप्ट आहे असा. क्वेश्चन नंबर 2, ह्या दोघांमध्ये कुठला बीम बेस्ट आहे? स्क्वेअर की या टाईपचा हा स्क्वेअर? हा सुद्धा स्क्वेअरच आहे. याची साईड ए आहे आणि याची साईड ए आहे. अशी ए साईडवाले असे दोन बीम्स आहेत आपल्याकडं. बीम 1 आहे आणि हा बीम 2 आहे. बीम 1 बीम 2 म्हणजे त्याचा क्रॉस सेक्शन तसा आहे. कुठला बीम वापरणार आपण? ऑब्व्हियसली ज्याचा झेड जास्त तो बीम वापरणार आपण. मग झेड कोणाचा जास्त आहे? तर याच्यामध्ये झेड हे पहिल्या बीमचं जास्त असतं नेहमीच दुसऱ्या बीमपेक्षा. कधी ध्यानात ठेवा, सेक्शन मॉड्युलस काय असतंय? सेक्शन मॉड्युलस कोणाचा जास्त असतो? बघा, सेक्शन मॉड्युलस कोणाचा जास्त असतो? न्यूट्रल ॲक्सिसपासनं ज्या क्रॉस सेक्शनचा एरिया जास्त दूरवरती जाऊन पसरला आहे, ज्या क्रॉस सेक्शनचा एरिया दूरवरती पसरलेला आहे, न्यूट्रल ॲक्सिसपासून जितका जास्त एरिया दूरवरती पसरला आहे तेवढा त्याची झेडची व्हॅल्यू जास्त असते बघा. एक्झाम्पल जर मी तुम्हाला विचारलं, ह्या दोघांमध्ये कुठला बीम बेस्ट आहे? आय क्रॉस सेक्शनचा बीम बेस्ट आहे की रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा बीम बेस्ट आहे? तर ह्या दोघांमध्ये क्वेश्चन 3 1 आणि 2 कुठला बेस्ट आहे?
याच्यामध्ये सेक्शन मॉड्यूलस कोणाचे जास्त असणार आहे, तर बघितल्या सांगतील की सेक्शन मॉड्यूलस हे 1 चं जास्त असणार आहे सेक्शन मॉड्यूलस 2 पेक्षा, बीम 2 पेक्षा. कसं बरं हे, तर बघायचं ह्याचा न्यूट्रल ॲक्सिस कुठं असणार आहे, इथं असणार आहे. न्यूट्रल ॲक्सिस पासून कुठल्या केसमध्ये एरिया जास्त दूर पसरलेला आहे. जास्त दूर म्हणजे बघितलं तर हे डिस्टन्स तर सेमच आहे, हे डिस्टन्स तर सेमच आहे. न्यूट्रल ॲक्सिस पासून तर एरिया तर सारख्या डिस्टन्सवरती आहे दोघांचा सुद्धा. मग हे तर कंपॅरिझन चुकीचं ठरू शकतं. मग दुसरा पॉईंट असतो मग अशा केसेसमध्ये, न्यूट्रल ॲक्सिसच्या जवळ कुठल्या बीममध्ये एरिया कमी आहे. ज्या बीममध्ये न्यूट्रल ॲक्सिसच्या जवळ एरिया कमी असणार, ज्या केसमध्ये न्यूट्रल ॲक्सिसच्या जवळ एरिया कमी असणार तेवढी त्याची स्ट्रेंथ जास्त असणार. म्हणजे याच्यामध्ये ह्याची स्ट्रेंथ जास्त आहे, कारण ह्याचा झेड तुम्हाला जास्त भेटणार आहे. का बरं झेड जास्त भेटणार आहे आपल्याला, कारण न्यूट्रल ॲक्सिसपासून जास्तीचा एरिया हा न्यूट्रल ॲक्सिसपासून जास्त दूर पसरलेला आहे, म्हणजे दूरवरती पसरलेला आहे. याच्यामध्ये आहे कसं, याच्यामध्ये सर्वत्र एरिया सारखाच आहे. कधी ध्यान ठेवा, आय सेक्शन जो आहे तो बेंडिंगमध्ये खूप स्ट्रॉंग असतो बघा, लवकर बेंड होतच नाही, तर त्याची झेडची व्हॅल्यू खूप जास्त असते. म्हणून आपण इलेक्ट्रिक पोल बघतो. इलेक्ट्रिक पोल कशाचे असतात, यस आय क्रॉस सेक्शनचे असतात बघा, मेटलपासून बनवलेले. किंवा त्याच्यामध्ये आपण बघतो जे ट्रान्सफॉर्मर असतात, ट्रान्सफॉर्मरचे जे पोल असतात त्याचा सुद्धा क्रॉस सेक्शन कसा असतो, आय क्रॉस सेक्शनच असतो बघा या केसमध्ये. आता ह्याच्यामध्ये हा झाला क्वेश्चन नंबर 3 आपला. क्वेश्चन नंबर 2 वरती येऊया आपण. मग क्वेश्चन नंबर 2 वरती कुठल्या क्रॉस सेक्शनला तुम्ही प्रिफर कराल, 1 ला का 2 ला? तर आपण 1 ला प्रिफर केलं. का बरं, कारण आपल्याला माहिती आहे हे झेड काय असणार आहे बरं, हे झेड 1 साठी काय असणार, झेड हे 2 साठी काय असणार आहे. बघा मागच्या क्लासमध्ये सांगितलं तुम्हाला, हे यासाठी आय काय असते, आपण डिस्कस केलं. हे आय दोघांसाठी आय सेमच असते. किती असते, ए टू द पॉवर 4/12 असतं हे. मग ह्याच्यामध्ये पहिल्या केसमध्ये इथं झालं आपलं हे आय, इथं हे वाय. पहिल्या केसमध्ये आय किती आलं, A/4/12 झालं, आणि वाय किती आलं, वाय म्हणजे एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स, म्हणजे किती, हे A/2 आहे. म्हणजे ते आन्सर किती आलं आपलं, हे A³/6 आलं. याचा आन्सर आलं A³/6. चला ठीक आहे, याच्यामध्ये आय दोघांसाठी आय तर सेमच आहे ना, मग इथं लिहिलो मी आय लिहितो A/4/12 अपॉन वाय. आता याच्यामध्ये वाय किती आहे, याच्यामध्ये वाय म्हणजे हे डिस्टन्स हे काढता येईल का, वाय हे काढता येतं आपलं वाय. हे बघा याच्यामध्ये कसं असते, ह्या सगळ्या साईड सारख्या असल्यामुळं एक्झाम्पल ही साईड जी आहे ह्या साईडला तुम्ही एक्स म्हणा आणि ह्या साईडला तुम्ही एक्सच म्हणा, कारण दोन्ही सेम डिस्टन्स असणार आहे. कारण जर डायगोनल ही जर पूर्ण लेंथ जर 100 असेल तर बरोबर अर्ध्यावरती 50 असणार आहे. जर ही व्हर्टिकल डायगोनल जर 100 असेल तर अर्ध्यावरती 50 असणार आहे. हॉरिझॉन्टल 100 तर अर्ध्यावरती 50, म्हणजे इकडे एक्स आणि इकडे एक्स. इथं वापरा पायथागोरसचा प्रमेय. म्हणजे झालं कसं, हे या टाईपमध्ये हे डिस्टन्स आहे ए, हे डिस्टन्स आहे एक्स, हे डिस्टन्स आहे एक्स, आणि आपल्याला काढायचे काय, आपले व्हर्टिकल डिस्टन्सच काढायचं, हे व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे खरंच आपलं हे एक्स काढायचं, हे एक्स. मग ह्याच्यामध्ये काय आलं, A² काय आलं, x² + x², पायथागोरसचा प्रमेय वापरला आपण. मग डायरेक्टली A² काय आलं, 2x² आलं. मग x काय आलं आपल्याला, काय आलं, हे A/√2 आलं हे, आणि तुम्हाला डायरेक्टली आन्सर येत आलं A/√2. मग ए कॅन्सल झाला बघा, A³ आणि इथं काय, हे 12 आहे, आणि वरती गेला हा √2, मग √2 न मल्टिप्लाय करा, आणि √2 न हे असं मल्टिप्लाय करा दोन्ही साईडला. मग A³ अपॉन हे 12 अंडर रूट ऑफ 2 वरती काय आलं, 2 आलं. म्हणजे आन्सर काय आलं शेवटी, A³/6√2. तुम्हाला हे कॅल्क्युलेट करावं लागेल का, यस आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, प्रोसिजर माहिती पाहिजे आपल्याला. क्वेश्चन विचारतात यावरती. बघा याच्यामध्ये झेड काय आलं, याच्यामध्ये A³/6 आलं, आणि याच्यामध्ये झेड किती आलं, A³/6√2 आलं. म्हणजे इथं डिनॉमिनेटर मोठा आहे, इथं डिनॉमिनेटर छोटा आहे बघितलं जातं. मग ज्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे मग त्याची झेडची व्हॅल्यू जास्त की कमी असणार आहे. मग Z1 हा जास्त असतो कशापेक्षा, हा Z2 पेक्षा किती पर्सेंटने जास्त असतो. तुम्ही जर बघितलं हे सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल, कितीने जास्त असतो, Z1/Z2 करायचं. असेही क्वेश्चन्स आहेत आपल्याला. मग Z1 काय आहे, A³/6 आहे, आणि इथं काय, हा A³/6√2 आहे. हा बघा A³ कॅन्सल झाला, हा 6 कॅन्सल झाला, इक्वल्स टू काय आलं, √2 म्हणजे काय असते, 1.414 इतकं असतं हे. म्हणजे कुठला जास्त आहे ह्याच्यामध्ये, हा Z1 इज 1.414 टाइम्स द Z2.
Z2 म्हणजे पर्सेंटमध्ये जर बघितलं तर कितीनी जास्त आहे, तर कितीनी जास्त आहे 1.41 ना, 1.41 पर्सेंट म्हणल्यानंतर कितीनी जास्त आहे, पर्सेंट म्हणल्यानंतर 41% याची स्ट्रेंथ जास्त भेटते आपल्याला. कशाची स्ट्रेंथ जास्त भेटते, Z1 ची जास्त भेटते, म्हणजे याची स्ट्रेंथ 41% जास्त आहे. क्वेश्चन आहे हा सुद्धा. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत बघा सगळे. आरटीओ साठी, आरटीओ साठी, तसंच ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड जेवढे एक्झाम्स असतील महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिव्हिलसाठी सगळे ईएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आणि तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला यावरून सॉल्व्ह होतील बघा, बरेचसे क्वेश्चन्स यावरून सॉल्व्ह होतील. याला आपण म्हणतो बघा बेंडिंगचा कॉन्सेप्ट असा असतो बघा, हा बेंडिंगचा कॉन्सेप्ट. समजला असेल, काही डाऊट नसेल तर यामध्ये एकदा रिवाइज करतो. हे बेंडिंगचं इक्वेशन, हे सिग्मा बी अपॉन काय, हे सिग्मा बी अपॉन वाय इक्वल्स टू ई बाय आर, आणि हे आहे एम अपॉन आय. या टाईपमध्ये हे बेंडिंगचं इक्वेशन, या टाईपमध्ये बेंडिंगचं इक्वेशन. थँक्यू स्टुडंट्स.